आजचे अभिवचन स्तोत्रसंहिता 142 आणि त्याचं 3रं वचन. माझ्या ठाई माझा आत्मा व्याकुळ झाला आहे, तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे. मी जातो त्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पाश मांडला आहे. दावीद राजा ह्या असणाऱ्या स्तोत्रामध्ये स्तोत्र 142 या असणाऱ्या वचनांमध्ये गुहेत असताना त्याने केलेली ही प्रार्थना आहे. ज्यावेळेस तो स्वतः निराशावस्थेमध्ये आहे, एकाकीपणाचा अनुभव त्या ठिकाणी घेत आहे आणि ह्या सर्व गोष्टींमधून जात असताना देवाला आरोळी मारत, देवाकडे आपली वाणी देवाला सादर करत, आपलं गाऱ्हाणं देवापुढे मांडत, आपलं संकट त्याला सांगत, आत्म्यामध्ये व्याकुळ होऊन तो पुन्हा एक वार देवासंगती अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी बोलताना आम्हाला दावीद त्या ठिकाणी आढळतो. दाविदाच्या जीवनातून एक महत्त्वाची गोष्ट शिकण्यासारखी प्रियांनो ही आहे की ज्या वेळेस दाविदाने स्वतःला एकटं अनुभवलं, एकटेपणाचा अनुभव दाविदानं त्या ठिकाणी घेतला. एका वेगवेगळ्या चित्रविचित्र परिस्थितीमध्ये ज्या वेळेस दावीद अडकला, त्यावेळेस दाविदानं परमेश्वराला केंद्रस्थानी केलं आणि त्याच्याकडे आपलं गाऱ्हाणं, आपली प्रार्थना त्याच्याकडे मांडली. कारण त्याचा विश्वास पूर्णतः परमेश्वरावर होता आणि त्याला हे माहीत होतं की ह्या सर्व गोष्टीतून जर मला सोडवणारा जर कोण असेल तर तो सर्वसमर्थ परमेश्वर आहे. स्तोत्र 142 आणि त्याच्या असणाऱ्या 3ऱ्या वचनामध्ये जे आपण वचन वाचलं त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट प्रियांनो आम्हाला पाहायला मिळते आणि ती म्हणजे जरी दाविदाचा आत्मा त्याच्या ठाई व्याकुळ जरी आहे, तरी दावीद त्याच वचनामध्ये पुढे म्हणतो, तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे. तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे. दाविदाच्या प्रार्थनेमध्ये हे एक महत्त्वाचं वक्तव्य दावीद त्या ठिकाणी करताना आम्हाला दिसतो. स्वतःच्या जीवनाविषयी अतिशय विश्वासूपणे, प्रामाणिकपणे आणि कॉन्फिडंटली परमेश्वरासंगती बोलत असताना तो इतक्या प्रगल्भ विश्वासामध्ये येऊन तो परमेश्वराला ही प्रार्थना सादर करत असताना तो म्हणतो, तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे. मी संकटात आहे, माझा आत्मा व्याकुळ झालेला आहे, मी तुझ्यापुढे आपलं गाऱ्हाणं मांडत आहे, मी तुला आपल्या वाणीनं आरोळी मारत आहे. एवढ्या सगळ्या चित्रविचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा हे परमेश्वरा, माझा मार्ग तुला ठाऊक आहे. आणि आज ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. याचं कारण की आज आम्ही प्रत्येकजण आमच्या असणाऱ्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. आम्ही स्वच्छंदी आहोत, आम्हाला कोणाचंही बॉदरेशन त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सहन करू शकत नाही. कोणाचंही आमच्या सहनशक्तीच्या पलीकडं असणारं मार्गदर्शन आम्ही ते अनेक वेळेस ते ग्रहण करत नाही. कोणाचंही इंटरफेरन्स आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्ही चालवून घेत नाही. असं असताना सर्वसमर्थ परमेश्वरासंगती नातं दृढ करण्यासाठी दावीद ह्या ठिकाणी म्हणतो की माझा मार्ग तुला ठाऊक आहे. प्रियांनो, हे लक्षात घ्या की ज्यावेळेस आम्ही विश्वासानं आमचं समर्पण प्रभूला करतो, ज्यावेळेस आम्ही विश्वासामध्ये मार्गक्रमण करायला सुरुवात करतो, त्यावेळेस आमचं जे जीवन आहे ते देवकेंद्रित होतं आणि आमच्या जीवनाच्याद्वारे देवाच्या इच्छेतल्या, देवाला आवडणाऱ्या, देवाला पसंतीत असणाऱ्या गोष्टींना आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राधान्य द्यायला सुरुवात करतो. आणि ज्यावेळेस आमचं जीवन देवकेंद्रित होतं त्यावेळेस आमचा जो मार्ग आहे आणि आमची जी डेस्टिनी आहे त्याच्याकडे आम्ही आमचं पूर्णतः फोकस लावतो. आमची दृष्टी ही त्याच्याकडे असते. आमचा पूर्णतः उद्देश जो असतो हा केवळ आणि केवळ परमेश्वराचं सानिध्य आणि परमेश्वरानं नेमून दिलेली जी धाव आहे त्या धावेवर आम्हाला कसं धावता येईल, कसं मार्गक्रमण करता येईल ह्याच्याकडे आम्ही बारकाईने लक्ष केंद्रित करतो. दावीद ज्यावेळेस परमेश्वराच्या हातामध्ये आपलं सर्वस्व देतो, सर्व काही हवाला तो परमेश्वरावर सोपवून देतो, त्यावेळेस दावीद हे पूर्ण विश्वासाने हे म्हणतो की हे परमेश्वरा,
माझा मार्ग तुला ठाऊक आहे. आणि ही सगळ्यात आनंदाची, सन्मानाची आणि एका प्रकारचं समाधान देणारी गोष्ट आहे की आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला आमच्या मार्गाविषयी माहिती असणं, परमेश्वर आमच्या मार्गाविषयी ज्ञात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण यदाकदाचित आज ज्या जगामध्ये आम्ही वावरत आहोत, कदाचित लोकांना माहीत असेल की आम्ही काय करतो, आम्ही कुठे जातो, काय करतो, कसं करतो. आमच्या सोशल नेटवर्किंगच्याद्वारे आम्हाला कदाचित लोक आम्हाला आमची माहिती ठेवत असतील, आमच्या असणाऱ्या गोष्टींची माहिती त्यांना असेल. पण काय माझ्या मार्गाविषयी, माझ्या जीवनाविषयी, माझ्या आत्मिक उन्नतीविषयी सर्वसमर्थ परमेश्वराला माहीत आहे का? काय माझ्याविषयी परमेश्वर काय बोलू शकतो? देवाच्या वचनामध्ये इयोबाविषयी त्या ठिकाणी सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतो की जसा इयोब यथार्थ बोलला तसा त्याचे मित्र बोलले नाहीत. सर्वसमर्थ परमेश्वराला इयोबाविषयी इतकी माहिती आहे की तो म्हणतो की जसा इयोब माझ्या संगती किंवा माझ्याविषयी यथार्थ बोलला तसे ते बोलले नाहीत. अब्राहमाचं जीवन घ्या, अब्राहमाविषयी दावीदाला सर्वसमर्थ परमेश्वराला माहिती आहे. नोहाविषयी देवाला माहिती आहे की त्याचं जीवन काय आहे. इयोबाविषयी देवाला माहिती आहे. कितीतरी असे फेथ हिरोज आहेत की ज्यांच्याविषयी सर्वसमर्थ परमेश्वराला त्यांची माहिती आहे. आणि म्हणून दावीद मोठ्या विश्वासानं हे कबूल करतो की माझ्या ठाई माझा आत्मा व्याकुळ झाला आहे, तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे. मी किती क्रायसिसमध्ये असो, मी किती कठीणतेमध्ये असो, पण हे देवा तुला माझा मार्ग माहिती आहे. कारण तो सेट आहे आणि तो तुझ्या संगतीचा आहे, तुझ्याशी कनेक्टेड आहे. माझी डेस्टिनी जर कोण आहे तर केवळ तो तूच आहेस. आज आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. आमच्या बिझी शेड्यूलमध्ये, आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नेटवर्किंगमध्ये, आमच्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या उतार चढावांमध्ये काय माझा मार्ग देवाला ठाऊक आहे का हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्याचा मार्ग परमेश्वराला ठाऊक आहे त्याच्या जीवनामध्ये दैवी स्थित्यंतर आल्याशिवाय राहिलेली नाही आहेत. त्याच्या जीवनामध्ये दैवी बदल झाल्याशिवाय राहिलेला नाही आहे. त्याच्या जीवनामध्ये देवाने आमूलाग्र आशीर्वादांची ओतणी केल्याशिवाय ते राहिलेलं नाही आहे. आणि म्हणून देवाकरवी जर गोष्टी आम्हाला प्राप्त करायच्या असतील तर देवाला आमचा मार्ग ठाऊक असणं हे नितांत गरजेचं आहे. प्रभुदेव या वचनाच्याद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित कर.